स्वयंपुनर्विकासाला फंडिंग देण्याचं मुंबई बँकेनं आम्ही धोरण केलं आणि आम्ही एक्सपेरिमेंट करत करत पुढे चाललो होतो. कारण आम्हाला तसं काही हाऊसिंग सोसायटीला पैसे बांधकामासाठी देणं आणि त्याने एकत्रित येऊन कॉन्ट्रॅक्टर देऊन बिल्डिंग उभी करणं, हा आमच्यासाठी नवीन अनुभव होता. परंतु कुठे आर्किटेक्टची मदत घे, कुठे लीगलची मदत घे, असं करत करत आज आपण बघाल की 1600 प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे आले. त्यापैकी 36 हाऊसिंग सोसायट्यांना आम्ही कर्ज दिलं आणि जवळपास 12 इमारतीमध्ये लोक त्यांना चाव्या वाटप करून राहायला गेले. आणि हे सगळं शक्य एवढ्यासाठी झालं, मी देवेंद्रजींचा उल्लेख केला की 18 मागण्या जी आम्ही परिषद घेतली होती गोरेगावला, त्या सरकारकडून केल्या होत्या. त्यातले 16 शासन निर्णय त्यांनी केले आणि सलग 4 तास सह्याद्रीवर बैठक घेऊन विषय मार्गी लावले, स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन दिलं आणि आज स्वयंपुनर्विकासाची एक चळवळ आज मुंबईत उभी राहिली.